जय श्रीराम. गेले 67 दिवस आपण गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे त्याचं वाचन करतोय आणि आजचा हा 68वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नावाची किंवा त्यांच्या जीवनाची महती सोप्या, साध्या, सरळ भाषेत सगळ्या लोकांना सांगितले आणि ह्या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात जे प्रत्येक दिवसाला एक वर्षातल्या एक पान वाचायला जे एका दिवसाचं आहे, 3 ते 4 मिनिटं लागतात आणि जर स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागू शकतील. जर तुम्हाला हार्ड कॉपी अशी घेता येत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन सॉफ्ट कॉपी वाचू शकता त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवरती, ज्याचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंटमध्ये देखील आहे. जुने जेवढे रेकॉर्डिंग आहेत ते त्याची लिंक देखील तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये मिळू शकेल. जर कोणाला काही हवं असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आजचा हा 68वा दिवस ज्याचं शीर्षक आहे, प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याच्या दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. जे आपण दुसऱ्यांकडून भरपूर शिकतो, पण आपल्या अनुभवातून आपण जास्त शिकत असतो. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढले, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर येईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला, तसा आपल्याला वाटतो का? म्हणजे त्यांची इच्छा आहे, पण आपल्याला तसं वाटतं का? प्रपंच करत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? वाटत असते, फक्त आपल्या फायद्यापुरती. आपण असा विचार करावा, की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपन्न केली, नोकरी मिळाली, लग्न झाली, मुलं-बाळ झाली, घरदार झाले, पण आपल्याला अजून काहीतरी हवेसेच वाटते. काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हे आपले हवेपण केव्हा संपणार? म्हणजे महाराजांनी सांगितलंय, की आपल्याला जेवढी हाव असते, आपण शाळा शिकून, बऱ्याचशा गोष्टी करता-करता लग्न होतं, मुलं-बाळ होतात, घरदार होतं, सगळ्या गोष्टी मिळतात. तरी पण आपली हौस संपत नाही. काही ना काहीतरी नवीन-नवीन गोष्टी आपल्याला हव्याच असतात. आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टर, की कोणी नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही, म्हणून काही नोकरी करत नाही किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकिली करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो करत असतो. म्हणजे साधारण आपल्याला आपण करत असणाऱ्या नोकरीतून किंवा आपल्या उद्योगधंद्यातून आपल्याला पैसे मिळणार असतात आणि ते पैसे मिळाल्याने आपली फॅमिली आनंदात राहू शकते, की आपण आनंदात राहू शकतो. या इच्छेनेच आपण नोकरी किंवा धंदा करत असतो. डेफिनेटली त्याने आपण केलेल्या कामाने लोकांना त्याचा उपयोग होतो, पण लोकांना उपयोग व्हावा म्हणून आपण नाही करत. जसं संत करतात, लोकांची दुःख दूर करणं, लोकांना फायदा पोहोचवणं, ह्याच्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करतात. तसं आपण संसारिक माणसं करत नाही, असं महाराजांना सांगायचंय. आणि तेच सगळ्या संतांचंही सांगणं आहे. परंतु आपण असे पाहतच आलो, की सर्व काही केले, आयुष्य संपले, तरी काहीतरी करायचे राहूनच गेले जाते, त्यात पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली, की आता यापुढे काही करायचं उरलं नाही असं वाटत नाही. आता काही एक नको आहे. जेवढं आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? जे आपल्याला कितीही जरी मिळालं तरी आपल्याला कमीच वाटतं. एकानंतर दुसरं आणि दुसऱ्यानंतर तिसरं. ही जी आपली अपेक्षा आहे, ही जीवन सुरू झाल्यापासून मरणापर्यंत कायम राहते आणि ती कधीच संपत नाही. पुढे कसं होईल हे सर्व टिकेल का? यात आणखीन भर कशी पडेल याची विवंचना कायमच. एखाद्याचं लग्न ठरले, की ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असं वाटते का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झाले नाही, तरी हा काळजी करतोच आणि समजा मुलेच मुले झाली तरीही काळजी आहेच. म्हणजे मुलं लग्न झालं नाही तरी काळजी, लग्न झालं तरी काळजी, मुलं होत नाही म्हणून काळजी, मुलं झाली तरी काळजी.
तेव्हा या प्रपंच गोष्टी अपूर्ण आहेत, म्हणजे प्रपंचाच्या गोष्टी पूर्ण आहेत, हे महाराजांना सांगायचंय. त्यातून समाधान लाभेल हे कसं शक्य आहे? या गोष्टी एकातून एक निर्माण झालेल्या आहेत. ज्याच्या म्हणून आपण सुखाच्या गोष्टी मानल्या, तर सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार. हां, तात्पुरता आपल्याला आनंद वाटतो. तात्पुरते ती गोष्ट चांगली वाटते. पण कायमस्वरूपी समाधान त्यातून आपल्याला कधीच मिळणार. त्या गोष्टी अपूर्णच आहेत. त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसं लाभेल? समजा एखाद वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कोणी म्हटले, की आता आणखी 100 वेडे आली, की एक शहाणा त्यातून निर्माण होईल. हे कधीतरी शक्य होईल का? किंवा हे शक्य आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, की ही न संपणारी हाव असते, तेव्हा आपण प्रपंच करत असताना परमार्थ देखील करावा, नामस्मरण करावं, प्रपंच करावाच. कोणते संत आपल्याला प्रपंच थांबवायला सांगत नाही. पण ते करत असताना साधं सोपं देवाचं नामस्मरण करणं, हे आपल्याला सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. बिन खर्चाचा, बिन त्रासाचा, बिन कष्टाचा सुखकर असा मार्ग सगळ्या संतांनी सांगितला. तर शेवटचं वाक्य, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले, की जे आहे ते पुरेल. जे आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. असं नाही सांगितलं, की तुम्ही कमवू नका. पण मिळालंच नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा मिळवा आणि आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या. त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा आणि जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. पण काहीच मिळालं नाही, खूप मिळालं तरी पण असमाधानी न राहणं, यामुळे आपण फक्त दुःखच अट्रॅक्ट करतो. आता आपण श्रीरामाच्या नावाचा आपण जप करूया 11 वेळेला. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. तुम्ही हे 68व्या दिवसाचं प्रवचन रूपी जे प्रवचनांचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा उर्वरित दिवस हा असाच सुखाचा, आनंदाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच ती श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते संबोधू. श्रीराम, 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 श्रीराम.